माझा हा इथे बाकडा होता, हा तोडून बाहेर फेकला. मी हा बाकडा बनवतो आणि व्याजाने पैसे काढून बाकडा बनवला होता. आणि काटा घेताना मी कानातले विकले होते. आणि माझी परिस्थिती एवढी नाही आहे का मी काय बनवू शकतो. त्याच्यावरच माझा गुजारा होतो. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन माझ्या घरवाल्याचं झालं, माझं पण होणार आहे. तर मला हे सगळं नाही झेपत आहे. रोज 80 रुपये रोज 80 रुपये देत होतो, परत होतं 100 रुपये. ठीक आहे, आता ही लोक किती. एवढ्या वर्षापासून हे लोकांची पावती होती 80 रुपये. आज अचानक सत्ता बदलते, नवीन कॉन्ट्रॅक्टरला नवीन कॉन्ट्रॅक्ट भेटतो आणि ही जी पावतीची किंमत 80 रुपये ती डायरेक्ट 230 रुपये होते. सरासर सांगतो तुम्हाला, जर गोरगरीब जनतेवर तुम्हाला अन्याय करायचा आहे तर आम्ही हे मीरा भाईंदर सहन करणार नाही. तुम्ही आज बघा माझ्यासोबत कोण लोक आहेत, काय करतात आहे. एवढं त्यांचं घर चालवायसाठी छोटी मोठे कामं करणार आहे. जर नगरपालिकेला एवढी माझी वॉर्निंग आहे, तुम्हाला एवढी जर हिंमत असेल तर जिकडे खरोखर इलिगल आणि मोठ्या गोष्टी आहेत ना तिकडे जाऊन थोडं कारवाई करा. आज सकाळपासून अख्खं भाजी मार्केट तोडलंय, सामान बाहेर नेऊन ठेवलंय. ह्याचं नुकसान झालं. नुकसानची भरपाई तर सोडा, ह्यांना इथे गाड्या लावायला नाही बोलतात आहे का? विदाऊट नोटीस तुम्ही असं कसं तोडू शकता? दुसरी गोष्ट, 80 रुपयाचे हे लोक स्वतः बोलतात आहे. पैसे वाढवायचे आम्ही मान्य करतो. 100 रुपये, 120, 130, 150 पर्यंत द्यायला रेडी आहेत. डायरेक्ट 250 रुपये कशासाठी? तर नवीन कॉन्ट्रॅक्टर आणि नवीन या लोकांसाठी. मीरा भाईंदर महानगरपालिकेला हा माझी इशारा असेल, जर असा अन्याय यांच्यावरती झाला, आम्ही लवकरच मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या समोर इथे 350 स्टॉल लागतात. ह्यांच्या व्यतिरिक्त मीरा भाईंदरचे किती लोक त्यासाठी येतील तुम्ही विचार करा. आज आम्ही गोरगरीब जनतेचा बोला किंवा सामान्य माणसाचा जो हक्क आहे आणि जे ह्यांचे खरंच जे मेहनतीची कमाई आहे तिकडे कुठेही हे लोक हे नाही झाले पाहिजेत. आज तुम्ही बघा, म्हणजे लिटरली आजी आहेत, बाबा आहेत, अशा सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत. आणि जर हे बोलतात ना, एक भाजपची सत्ता आली म्हणून तुम्ही काहीही विदाऊट काही परमिशन घेता असे नवीन कॉन्ट्रॅक्ट टेंडर पास करणार, आम्ही मान्य करणार नाही. आज यांचं नुकसान झालंय, आज सहन केलं. उद्या जर कुठे कोणाची हिंमत अशी केली, 100-150 तुमच्याकडे पोलीस फोर्स आणून आरपीएफ आणून तुम्ही इथे तोडक हे करताय, तर हे सगळं बंद करावे. आणि आम्ही लवकरच, जरी किंमत कमी नाही झाली तर महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये येऊन आम्ही बसणार आहे. माझी इकडच्या दोन्ही आमदारांना, महापौरांना, आयुक्तांना एक विनंती असेल की बाबा योग्य तो निर्णय काढा. आम्ही सोबत बसतो, तुम्ही समोरासमोर बोलून निर्णय घ्या. असाच मनमानी ठराव पास करू नका आणि जनतेला त्रास देऊ नका.